नमस्कार. 1 फेब्रुवारी जवळ आली आहे आणि संपूर्ण भारताचं लक्ष 2026 मध्ये सादर होणाऱ्या बजेटकडे लागलंय. अर्थसंकल्प कसा तयार होतो हे समजण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय अर्थसंकल्प दिवस म्हणजे 1 फेब्रुवारीला भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारताचं 2026चा अर्थसंकल्प सादर करतील. आपल्याला माहित आहे, मंत्र्यांचा वेळ हा अमूल्य असतो. बऱ्याच वेळी मंत्री आपल्याला घाईगडबडीत असताना दिसतात. राजकीय कार्यक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम, VIP भेटी यांसारख्या गोष्टींमधून मंत्र्यांना फार कमी वेळ मिळतो. मग निर्मला सीतारामन आपल्या अख्ख्या भारताचा अर्थसंकल्प तयार कधी करतात, असा प्रश्न तुम्हाला पण पडलाय का? असाच प्रश्न आम्हालाही पडला होता. मग आम्ही थोडा रिसर्च केला आणि ही माहिती समोर आली. बजेट सादर करणारे अर्थमंत्री हा फक्त चेहरा असतात. खरी सूत्र तर पडद्यामागील अधिकारी हलवत असतात. म्हणूनच की काय, आपला देश हा अधिकाऱ्यांकडून चालवला जातो असं म्हटलं जातं. अनुभवी, तज्ज्ञ आणि उच्च शिक्षित अधिकारी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा वापर करून भारताचा अर्थसंकल्प तयार करतात आणि मंत्री हा अर्थसंकल्प देशाच्या समोर मांडतात. म्हणजे अधिकारी आणि नागरिक यांच्यामधील दुवा होण्याचं काम अर्थमंत्री करत असतात. रेव्हेन्यू सेक्रेटरी अरविंद श्रीवास्तव, एक्सपेंडिचर सेक्रेटरी व्ही वलनाम, फायनान्स सर्व्हिसेस सेक्रेटरी M नागराजू, DIPA M सेक्रेटरी अरुणीश चावला, इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी अनुराधा ठाकूर आणि मुख्य आर्थिक सल्लागार V अनंत नागेश्वरन हे 2026च्या अर्थसंकल्पाच्या पडद्यामागील खरे सूत्रधार आहेत. या सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर भारताचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि म्हणूनच UPSC द्वारे निवडण्यात येणारे अधिकारी हे आपल्या देशाचा कणा मानले जातात. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प वाचताना या अधिकाऱ्यांची आठवण नक्की ठेवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी प्युअर राजकारणला नक्की फॉलो करा.